पोलीस भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। येणाऱ्या दिवसामध्ये जवळपास या ठिकाणी 18,000 प्लस जागांसाठी या ठिकाणी पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे आणि या संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो एक अपडेट आलाय, तर ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर पोलीस भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते, 10वी 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे पोलीस भरतीमध्ये। तर पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे, तर याबद्दल माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप या ठिकाणी सांगणार आहे आणि ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे, एक लक्षात ठेवा। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नुकताच या ठिकाणी 16,000 जागांसाठी पोलीस भरती या ठिकाणी पार पडलेली आहे। तर यामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर यावर्षी जे ग्राउंडचे जे कडाब आहे हे यावर्षी या ठिकाणी जास्त गेले होते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यावर्षी जर आपलं या ठिकाणी सिलेक्शन झालं नसेल तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी खचून द्यायचं नाही, एक लक्षात ठेवा। आपली जी तयारी आहे ग्राउंड झालं, त्याचबरोबर पेपरची जी तयारी आपल्याला आतापासून या ठिकाणी चालू ठेवायची। तर यामध्ये आपल्याला खंड या ठिकाणी पाळायचा नाही, एक लक्षात ठेवा। तर खंड जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये ग्राउंडमध्ये आणि पेपर अभ्यासामध्ये या ठिकाणी पळू देऊ नका, कारण की येणाऱ्या दिवसामध्ये ही भरती या ठिकाणी आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर नुकताच जे यावर्षी झालेली जी पोलीस भरती आहे 16,000 जागांसाठी, तर त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडचे जे कडाबा एकदम या ठिकाणी हाय गेलेले आहे, लक्षात ठेवा। तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणी म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा कडाबा या ठिकाणी जास्त गेले, ज्या ठिकाणी मुलांना कमी मार्क असूनही त्या ठिकाणी कडाब जास्त या ठिकाणी गेलेला आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता सध्याच्या कंडिशनला जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती संदर्भात या ठिकाणी 2 ते 3 अपडेट याच्या अगोदर आलेले आहे। तर तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दाखवून देतो, बघू शकता हे अपडेट या ठिकाणी आलंय, बघू शकता या ठिकाणी। तर शहरांच्या विस्तारानुसार वाढवणार पोलीस व्यवस्था, डीजीपी सदानंद दाते यांचे पत्रकार परिषद। तर बघू शकता यांची जे विद्यार्थी मित्रांनो अमरावती दौरा या ठिकाणी झाले, जे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक आहे या ठिकाणी जे सदानंद दाते आहे डीजीपी, तर त्यांची जे विद्यार्थी मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांची त्या ठिकाणी जे त्यांनी या ठिकाणी आगमन केलं होतं, तर त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय सांगितलं तुम्ही बघू शकता। अमरावती वाढती लोकसंख्या आणि शहरांचा विस्तार लक्षात घेता पोलीस व्यवस्थेत आवश्यक बदल करण्यात येणार असून नवीन पोलीस ठाण्यांच्या स्थापनेसह रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याचा विचार सुरू असल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी सोमवारी दिली। अमरावती शहर पोलीस आयुक्तालय आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळेस अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉक्टर महेश पाटील आणि पोलीस आयुक्त राकेश ओला उपस्थित होते। डीजीपी दाते म्हणाले की सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासन आणि पोलीस विभागाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे। अत्याधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल तपास पद्धती आणि विशेष प्रशिक्षणावर भर दिला जाणार आहे। ऑनलाईन फसवणूक, डेटा चोरी आणि इतर सायबर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। अमरावती दौऱ्यादरम्यान डीजीपी सदानंद दाते यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत कायदा व सुव्यवस्था, गुन्हे नियंत्रण, तपासाची गुणवत्ता, सायबर सुरक्षा आणि पोलीस प्रशासनासमोरील विविध आव्हानांवर सविस्तर चर्चा केली। नागरिकाभिमुख आणि अधिक प्रभावी पोलीस व्यवस्था उभारण्यावर यावेळी भर देण्यात आला, ठीक आहे। तर तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी वाचू शकता या ठिकाणी, ठीक आहे। तर हे काही जे विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदर या ठिकाणी हे अपडेट या ठिकाणी नुकताच या ठिकाणी आलेला आहे, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो आणखीन एक पोलीस भरती संदर्भात एक अपडेट या ठिकाणी आलं होतं, एक लक्षात ठेवा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 200 प्लस जागा सध्याच्या कंडिशनला 100 ते 200 प्लस जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे, लक्षात ठेवा। हे सुद्धा पत्रक एवढ्यातच आलेलं आहे, लक्षात ठेवा। काल परवा हे पत्रक या ठिकाणी आलेलं आहे, लक्षात ठेवा। चांगल्या जागा बुलढाणा जिल्ह्यामध्ये। आणि याच्या अगोदर आणखीन जे विद्यार्थी मित्रांनो मुंबईचं पण या ठिकाणी पत्रक या ठिकाणी आलं होतं की मुंबई जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहे। माहितीचा अधिकार 2005च्या माहितीनुसार त्या ठिकाणी एका व्यक्तीने प्रश्न विचारला होता की मुंबई पोलीस आयुक्तालयातील डिसेंबर 2026 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मिळण्याबाबत
पोलीस शिपाई, पोलीस वाहन चालक, त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी पोलीस बॅट्समन, हा काही जे विद्यार्थी मिळवणं एक या ठिकाणी पत्रक आलं होतं. तर त्यांचा जो रिप्लाय होता, तर बघू शकता या कक्षाचा उपलब्ध अभिलेख तपासला असता दिनांक 28 फेब्रुवारी 2026 अखेरपर्यंत पोलीस शिपाई पदाची 3506, तर पहा या ठिकाणी 2026 अखेरपर्यंत पोलीस शिपाई पदाची 3506 व पोलीस वाहन चालक पदाची 141 पदे रिक्त आहेत. या व्यतिरिक्त इतर माहिती या कक्षाच्या प्राप्त अभिलेखी उपलब्ध नाहीत. ठीक आहे, तर हे काही जे विद्यार्थी मिळवणं अपडेट याच्या अगोदर आलं होतं. तर मुंबईला ज्या सध्याच्या जागा रिक्त आहेत, सध्याच्या कंडिशनला ज्या जागा रिक्त आहेत 3506 जागा सध्याच्या कंडिशनला मुंबईमध्ये सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे. लक्षात ठेवा, दरवर्षी मुंबईमध्ये जागा जास्त राहते, लक्षात ठेवा. तर नक्की या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं पोलीस भरती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा. तर यावर्षी मुंबईला 3506 जागा जे विद्यार्थी मिळवणं यावर्षी रिक्त असणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आता या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांचे या ठिकाणी कमेंट होते, वारंवार एकच कमेंट होते की सर पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे. हा विद्यार्थी मिळवणं याच्या अगोदर जे महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहे, गृहमंत्री आहे श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा याच्या अगोदर घोषणा केली होती की आम्ही पोलीस भरती या ठिकाणी काढणार आहोत म्हणून. ठीक आहे, आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट, पोलीस भरती जे विद्यार्थी मिळवणं हे रेग्युलरी या ठिकाणी येत असते, लक्षात ठेवा. आपण पाहिलं असेल 2018च्या अगोदर नाही सांगत मी तुम्हाला, 2018च्या अगोदर सुद्धा रेग्युलरी पोलीस भरती आली होती. पहा 2018ला पण पोलीस भरती आली होती, त्यानंतर 2019ला पण पोलीस भरती आली होती. त्यानंतर 2019 नंतर जर आपण पाहिलं तर लॉकडाऊन लागलं होतं, एक लक्षात ठेवा. 2019ला लॉकडाऊन लागलं होतं. ठीक आहे, तर 2019ला पण पोलीस भरती निघाली होती, पण ते जे विद्यार्थी मिळवणं ते 2019ची जी भरती आहे ते 2021-22 मध्ये पेपर घेण्यात आलं होतं. त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पेपर होता 2019च्या पोलीस भरतीमध्ये. त्यांनी GR पलटवला होता, म्हणजे पहिले त्यांनी पेपर केलं होतं. ठीक आहे, तर त्यानंतर आणखीन त्यांनी GR पलटवला की आता पोलीस भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड होणार आहे म्हणून. तर 2019 नंतर जर आपण पाहिलं 2019 नंतर 2019ला पोलीस भरती आली होती, 2020ला पोलीस भरती आली नाही, 2021ला पोलीस भरती आली नाही, 2022ला पण पोलीस भरती आली नव्हती. तर मग यांनी 3 वर्ष, कारण की लॉकडाऊन होतं त्यामुळे सेंट्रलच्या पण जागा निघाल्या नव्हत्या, एक लक्षात ठेवा, केंद्राच्या पण जागा निघाल्या नव्हत्या. तर 3 वर्षाची जेवढ्या काही जागा रिक्त होत्या तर त्यांनी 2023 मध्ये काढल्या, एक लक्षात ठेवा. 18,000 जागांसाठी ते पोलीस भरती काढली होती. तेव्हा महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर 2024ला सुद्धा या ठिकाणी 17,000 जागांसाठी जे पोलीस भरती या ठिकाणी काढली, एक लक्षात ठेवा. आणि 2025ला सुद्धा 16,000 जागांसाठी पोलीस भरती काढली, एक लक्षात ठेवा. आता जे पोलीस भरती सरली ते 2025चे आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, ऑक्टोबर महिन्यामध्ये फॉर्म भरणे चालू झाले होते. तर कंटिन्यूली जे रेग्युलरी पोलीस भरती या ठिकाणी येत आहे, लक्षात ठेवा. तर आता पोलीस भरती नेमकी यावर्षी कोणत्या महिन्यामध्ये येणार? पोलीस भरती यावर्षी जे विद्यार्थी मिळवणं ऑक्टोबर महिन्यापर्यंत येणार आहे आणि डिसेंबर महिन्यापर्यंत ग्राउंड होणार आहे आणि जानेवारी महिन्यापर्यंत या ठिकाणी पेपर होणार आहे आणि फेब्रुवारी महिन्यापर्यंत या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं विद्यार्थी या ठिकाणी ट्रेनिंगला पण या ठिकाणी जाणार आहे, लक्षात ठेवा. त्याचं जे कारण आहे, समोर कुंभमेळा आहे नाशिकमध्ये, 2027चा कुंभमेळा आहे, मोठा कुंभमेळा आहे, त्या ठिकाणी सुद्धा बंदोबस्त त्या ठिकाणी लागणार आहे. त्या कारणाने जे विद्यार्थी मिळवणं मोठी पोलीस भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे. आजच्या दाडीतच थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.